कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, वहिनी, राजू, अगं ये ना, काय झालं? टेन्शन मध्ये काय? दादा, तू 5 लाख रुपये दिलते, त्यातले 4,26,000 खर्च झालेत। ते मांडव बस्ता आणि बाकीचा खर्च सगळा आता 74,000 उरलेत। नंतर तुला अजून पैसे लागले तर तुझ्या ऐनवेळी धावपळ नको ना म्हणून सांगितलं। हे बघ ना, ह्याच्यात सगळा हिशोब आहे तसा, बघून घे नीट। राजू, तुला खरं सांगू का, हे पैसे मी दुसऱ्या कोणाकडे दिलं असतं ना तर तू जेवढं काम केलंयस ना त्याचं अर्ध पण काम झालं नसतं, माहितीये? आणि हे फक्त घरची आईच करू शकते, आणि तू या घराची आई आहेस। तुझा लय अभिमान वाटतो मला। माझी नणंद आहेस हुशार। ज्या घरात जाशील ना त्या घराचा दिसवूनच करशील बघ। मग त्यामुळे ना हे तुझ्याकडेच ठेव। कसं आहे ना, त्याचं काम आहे ना त्यानंच करायचं असतं। काय फायनान्स मिनिस्टर आणि होम मिनिस्टर पण। हा, तुला माहितीये का, हे तुझ्याशिवाय कोणाला करताच आलं नसतं। बघ काय लागलं ना सांग मला, काळजी नको करू। दादा, बरं चला, लय काम राहिली आहेत, हा आपण कामाला लावले। तुम्ही वा पुढं, मी येतो मागणं। चला। हळद मस्त। काजू, हे झेंडूचं ठीक आहे, पण या गुलाबाचं काय करायचं रे? हा, एक काम करू, हळद ठेवणार आहे ना त्याच्या खाली गुलाबाच्या पाकळ्या टाकू। वा, एक नंबर आयडिया काजू, तसंच करून टाकू। हा, तू म्हणला का नाही, मग मस्त तिकडे सर आगे। काय चाललंय? अरे बघेल ना कोणीतरी, सोड बघू। बघू दे की मग, आता माझ्या बायकोचा हात धरायची पण चोरी आहे का? आणि का बरं धरायचा तुला माझा? यासाठी धनीला बी हळद ठेवा म्हटलं जरा। नवरी आहे ती। चल, राजू ताई, हा घरी बनवलेला रुखवत कसला भारी दिसतोय ना। अगं भागू, आपल्या माणसांवरचं प्रेम असतं ते, पण हे प्रेम लग्नाच्या दिवसापर्यंत टिकल का? का म्हणजे मला नाही वाटत धनु दीदी हे ठेवत। आधीच खाऊन संपून टाकला तर विसरलेच। ठेवून द्या, झाकून ठेवत आपण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।